इतिहासाकडे पाहिले तर तिचा उगम दक्षिण पूर्व आशियामध्ये झाल्याचं समजलं जातं. भारत, चीन आणि मलेशिया या भागांमध्ये सायट्रस वर्गातील फळांची नैसर्गिक वाढ होत होती. शास्त्रज्ञांच्या मते सायट्रस फळांची उत्क्रांती आजपासून साधारण 2 ते 3 कोटी वर्षापूर्वी सुरू झाली. त्या काळात पृथ्वीवर हवामानामध्ये मोठे बदल होत. नमस्कार मित्रांनो, शेत शिवार या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मोसंबी या रसाळ, ताजेतवान्या आणि आरोग्यदायी फळाची सविस्तर माहिती. आपण रोज बाजारात पाहतो, उन्हाळ्यात रस पितो, पण या साध्या दिसणाऱ्या फळामागे एक मोठा इतिहास, उत्क्रांतीची कहाणी आणि जगभरचा प्रवास दडलेला आहे. हे फार कमी लोकांना माहिती असते. म्हणूनच आज आपण मोसंबीचा उगम, तिचा प्रवास, भारतातील लागवड, उपयोग आणि आरोग्यदायी फायदे या सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मोसंबीला इंग्रजीमध्ये स्वीट लाईम असं म्हटलं जातं आणि तिचं शास्त्रीय नाव सिट्रस लिमेटा असं आहे. ही सायट्रस कुटुंबातील फळ असून त्याच कुटुंबात लिंबू, संत्र आणि इतर आंबट गोड फळ सुद्धा येतात. मोसंबीची चव हलकी, गोडसर आणि थोडीशी आंबट असते, त्यामुळे ती सर्व वयोगटातील लोकांना सहज आवडते. भारतात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मोसंबीचा रस हा प्रत्येकासाठी आवडीचं पेय बनतो. जर आपण मोसंबीच्या इतिहासाकडे पाहिले तर तिचा उगम दक्षिण पूर्व आशियामध्ये झाल्याचं समजलं जातं. भारत, चीन आणि मलेशिया या भागांमध्ये सायट्रस वर्गातील फळांची नैसर्गिक वाढ होत होती. शास्त्रज्ञांच्या मते सायट्रस फळांची उत्क्रांती आजपासून साधारण 2 ते 3 कोटी वर्षापूर्वी सुरू झाली. त्या काळात पृथ्वीवर हवामानामध्ये मोठे बदल होत होते आणि विविध वनस्पती नवीन रूपात विकसित होत होत्या. या नैसर्गिक प्रतिक्रियेतूनच लिंबू, संत्र आणि मोसंबी सारखी फळं तयार झाली. अनेक सायट्रस फळं ही नैसर्गिकरित्या एकमेकांमध्ये संकरित होऊन तयार झाली आहेत आणि मोसंबी देखील अशाच प्रकारच्या प्रक्रियेतून विकसित झाली आहे. जगामध्ये मोसंबी सर्वप्रथम नेमकी कुठे आढळली याचा ठोस पुरावा अद्याप तरी मिळाला नाहीये, पण बहुतेक इतिहासकारांचं मत असं आहे की तिचा जन्म आशियामध्ये झाला. नंतर हळूहळू व्यापाराच्या माध्यमातून मोसंबी इतर देशांमध्ये पसरत गेली. प्राचीन काळात व्यापारी समुद्रमार्गे विविध देशांमध्ये जात असत आणि त्यांच्या सोबत फळांच्या बिया, झाडं आणि इतर वस्तू देखील नेत असत. अशाच प्रकारे मोसंबी आशियातून मध्य पूर्व, त्यानंतर आफ्रिका आणि युरोपमध्ये पोहोचली. इराण आणि इजिप्त या देशांमध्ये मोसंबीची लागवड प्राचीन काळात होत असल्याचे अनेक उल्लेख आपल्याला सापडतात. यावरून तिचा प्रसार किती मोठ्या प्रमाणावर झाला होता हे लक्षात येतं. भारतामध्ये मोसंबीची लागवड नेमकी कधी सुरू झाली याबद्दल अजूनही स्पष्ट नोंद उपलब्ध नाही, पण असं मानलं जातं की मध्य पूर्व आणि पर्शिया या भागातून व्यापाऱ्यांमार्फत ती भारतामध्ये आली. काही तज्ञांच्या मते मुघल काळामध्ये भारतात बागकामाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळालं आणि विविध फळ झाडांची लागवड सुरू झाली. त्याच काळात मोसंबीचा प्रसार भारतभर झाला आणि ती शेतीचा एक महत्वाचा भाग बनली. कालांतराने भारतीय शेतकऱ्यांची मोसंबीची लागवड अधिक सुधारली आणि ती एक व्यापारी पीक म्हणून ओळखली जाऊ लागली. आजच्या घडीला मोसंबीची लागवड जगातील सुमारे 25 ते 20 देशांमध्ये केली जाते. भारत, इजिप्त, स्पेन, मेक्सिको आणि अर्जेंटिना हे देश मोसंबी उत्पादनासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. यामध्ये भारत हा एक महत्वाचा देश मानला जातो, कारण येथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि वापर दोन्ही होत असतात. भारतामध्ये मोसंबीची लागवड सर्वाधिक महाराष्ट्र राज्यामध्ये होते. विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये मोसंबीच्या मोठ्या बागा पाहायला मिळतात. या भागातील हवामान आणि माती मोसंबीच्या लागवडीसाठी अतिशय अनुकूल आहे. याशिवाय आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये सुद्धा मोसंबीची शेती केली जाते. मोसंबीपासून तयार होणाऱ्या पदार्थांची विविधता देखील खूप मोठी आहे. सर्वात जास्त लोकप्रिय म्हणजे ताज्या मोसंबीचा रस, जो शरीराला थंडावा देतो आणि ऊर्जा प्रदान करतो. याशिवाय मोसंबीपासून जॅम, जेली, स्क्वॅश, सिरप, कॅन्डी, आईस्क्रीम आणि शरबत असे अनेक तऱ्हेचे पदार्थ तयार केले जातात. काही देशांमध्ये मोसंबीच्या सालांपासून मुरंबा देखील बनवला जातो. एकूण पाहता जगभरामध्ये मोसंबीपासून 15 ते 20 प्रकारचे विविध पदार्थ तयार केले जातात. यावरून या फळाचे महत्व आणि उपयोग किती मोठा आहे हे दिसून येतं. मोसंबी खाणाऱ्या देशांमध्ये भारत आघाडीवर आहे. भारतामध्ये मोसंबीचा रस हा सर्वाधिक लोकप्रिय पेयांपैकी एक आहे. यासोबतच पाकिस्तान, इजिप्त, बांगलादेश आणि अगदी थायलंड
या देशांमध्ये सुद्धा मोसंबी मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाते. उष्ण हवामान असलेल्या देशांमध्ये मोसंबीला विशेष महत्व आहे, कारण ती शरीराला थंडावा देण्यास मदत करते. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर मोसंबी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतं. तसेच ती पचन सुधारण्यासाठी, शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी ऊर्जा प्रदान करते. उन्हाळ्यामध्ये शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून देखील मोसंबीचा रस पिणे अत्यंत उपयुक्त समजलं जातं. त्वचेसाठी देखील मोसंबी फायदेशीर आहे, कारण ती शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यास मदत करते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोसंबी हे एक महत्वाचे व्यापारी पीक आहे. योग्य नियोजन, पाणी व्यवस्थापन आणि देखभाल केल्यास मोसंबीच्या शेतीतून चांगला नफा मिळू शकतो. देशांतर्गत बाजारासोबतच निर्यातीसाठी देखील मोसंबीला मागणी आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आज मोसंबी लागवडीकडे वळत आहेत आणि या पिकातून आपले उत्पन्न वाढवत आहे. एकंदरीत पाहता मोसंबी हे फक्त एक फळ नाही, तर त्यामागे इतिहास, विज्ञान, शेती आणि आरोग्य यांचा सुंदर संगम आहे. लाखो वर्षाच्या उत्क्रांतीतून तयार झालेलं हे फळ आज आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मोसंबीचा रस पिणार, तेव्हा या छोट्याशा फळामागची मोठी कहाणी नक्की लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.